श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये माझे अनुभव. ह्या 7 दिवसात मला काय काय अनुभव आले ते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि तुम्ही सुद्धा पारायणला बसलाच असणार आहे, तुम्हीही त्या पारायणचा ग्रंथाचा लाभ घेतच असणार आहे. तर तुम्ही ते ग्रंथ वाचत असाल तर सतर्क राहा, कारण गुरु माऊली दत्तगुरू आपल्याला येतात, साक्षात भेट देऊनच जातात. तेवढं सतर्क राहावा, ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा की महाराज आलेत, आपल्या आहेत सोबत, हे जाणण्याचा प्रयत्न करा. कारण की दत्तगुरू स्वतः म्हटले होते की जो कोण भाविक हा ग्रंथ मने भावे वाचेल त्यांना मी प्रचिती देईल, दृष्टांत देईल, त्यांना सगुणात रूपात मी त्यांना जाणवेल. हे दत्तगुरू महाराज स्वतः म्हटलेले आहेत. त्यामुळे ना तुम्ही मने भावे ही ग्रंथ वाचा, सेवा करा. ही खरं दत्तगुरू स्वतः येऊन आपल्याला भेट देऊन जातात, आपल्या सोबत असतात, हे जाणवतं सुद्धा. तेवढं सतर्क राहावा सेवा करताना. आणि तुम्ही सामूहिक पारायण करत असाल तर अतिउत्तम. तिथे तर तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणारच नाही, कारण तिथे एवढं पवित्र असतं आणि एवढं त्या ठिकाण पण एवढं पवित्र असतं. तिथंच देव स्वतः असतात आजूबाजूला. खूप जणांचा अनुभव आहे, खूप जणांनी अनुभव घेतला आहे. प्रहर असतात तिथे, प्रहरला जे जातात त्यांना तर अनुभव येतातच. माझी पण इच्छा आहे की एकदा का होईना सामूहिक पारायण करावं, पण तो योग कधी येईल काय माहीत नाही. पण आयुष्यात एकदा तरी सामूहिक पारायण करणार आहे. जसं आरू लहान आहे आता, हे पण जेव्हा घरी असतील आरूला म्हणजे आरूपाशी राहतील, आणि जर असा काही योग आला तर मी नक्की जाणार आहे. माझी इच्छा आहे एकदा तरी सामूहिक पारायण करायचा, प्रहर करायचा. आता स्वामी कधी ते करून घेतील काय माहीत नाहीत, पण मी नक्की एकदा करणार आहे. आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, काय खावं काय खाऊ नये. तर मी मासिक धर्माचं सांगितलं होतं. तर मी ह्यावेळी दिंडोपर्यंत मार्गातनं जो ग्रंथ बनवला आहे त्या ग्रंथाचं पारायण केलं. आणि यावेळी मला मासिक धर्म 2 दिवस आधी आला. तर मला सांगायचं काय, मी आधी जो पारायण केलं होतं ग्रंथाचं, तो गुरुचरित्राचं, ते मोठं गुरुचरित्र होतं. मला सकाळी मी 4 तास तर दुपारी 2 तास असे बसायचे, 5-6 तास लागायचे मला. आणि पहिले 2 दिवस खूप टाईम लागतो, मोठे अध्याय असतात, त्यानंतर टाईम कमी होतो. तर त्यावेळी मी केलं होतं, त्या टायमाला मला 5-6 दिवस आधी आली होती मासिक धर्म. आणि यावेळी मी ग्रंथ केला दिंडोपर्यंत मार्गातनं, तर मला 2 दिवस आधी आले, म्हणजे 2-3 दिवस आधी येऊ शकते. या हिशोबानेच पारायणला बसा आणि उद्यापन समाप्ती करा त्यानुसारच. म्हणजे मासिक धर्माच्या आधीच तुमचं जी तारीख आहे त्याच्या आधीच 2-4 दिवस समाप्ती होईल, ह्या हिशोबाने पारायण करायला बसत जावा. प्रत्येकजण हे गुरुचरित्राचं पारायण ना कोणत्या कारणासाठी करत असतं. कोणी आपल्या नवऱ्यासाठी करतं, कोणी सासू-सासऱ्यांसाठी करतं, कोणी घरासाठी, कोणी व्यवसायासाठी, कोणी मुलाबाळांसाठी, कोणी धनसंपत्तीसाठी, पैशासाठी, कोणी लग्न होत नाही म्हणून. ह्या प्रत्येक कारणासाठी कोण ना कोण अडचणीत असल्यामुळे हे गुरुचरित्राचं पारायण करत असतं. आपल्या समस्यातनं बाहेर पडण्यासाठी हे गुरुचरित्राचं पारायण करत असतं. तर तुम्ही कोणत्याही कारणासाठी करा. तुम्ही कोणत्याही कारणासाठी हे गुरुचरित्राचं पारायण केलं ना, त्यातनं आपल्याला नक्की बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो, त्यातून आपण नक्की बाहेर पडतो. आणि मनेभावे पारायण करा, त्याची प्रचिती येते, अनुभव येतातच. असा खूप जणांचा समजसुद्धा आणि खूप जणांना अनुभव आलाय सुद्धा. आणि बाकीच्यांचं जाऊ द्या, मी माझंच देते, मलासुद्धा अनुभव आलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगत आहे. तुम्हीसुद्धा एकदा तरी हे पारायण करून बघा. आता तुम्हाला जर साप्ताहिक सामूहिक पारायण करायला जमत असेल तर अतिउत्तम. नाही जमलं तरी पण घरातल्या घरात तुम्ही पारायण करा, अशी माझी इच्छा आहे. एकदा करून बघा, नक्की अनुभव येतात. आणि प्रयत्न तर करायला काय हरकत आहे. एकदा प्रयत्न करून बघा, अनुभव घ्या आणि नंतरला मला सांगा. कारण आयुष्य आहे ना, आयुष्यात खूप साऱ्या अडचणी असतात आणि कधी ना मार्ग सापडतच नाही. मग कधी ना सेवा करून मार्ग सापडला जातो, त्यामुळे सेवा करा. चला तर मी माझे अनुभव तुम्हाला सांगते, मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. पहिल्या दिवशीच अनुभव आला मला. आणि पहिल्या दिवशी आपण जेव्हा पोथीला नारळ ठेवतो त्या दिवशी माझं पूर्ण वाचून वगैरे झालं. संध्याकाळी मी आरती वगैरे करून जेवायला बसणार होती. त्या टायमाला माझं नारळाकडे लक्ष केलं आणि नारळ बघितला तर नारळाला तडा केला होता. आणि तडा केला म्हणून मी काही घाबरली नाही, काय नाही. कारण की कधीही जेव्हा आपण घरामध्ये देवघरातसुद्धा नारळ ठेवतो, कळशामध्ये स्थापन करतो, त्या टायमाला पण त्या नारळाला तडा गेला ना तर ते खूप चांगलं मानलं जातं.
कारण की तडा गेला ना नारळाला, जे आपल्या घरावर संकट येणार आहे ना ते त्या नारळावर जातं असं म्हटलं जातं. त्यामुळे नारळावर कधीही तडा गेला ना घाबरत जाऊ नका. आणि आपल्या घरावर जे संकट येणार असतं ना ते आपण त्या नारळावर जातं असं म्हणतात. त्यामुळे त्यावेळी घाबरली नाही मी, काय नाही. दुसऱ्या दिवशी तो नारळ आहे ना वाहत्या पाण्यात सोडून दिले. हे बाहेर जाणार होते, ह्यांच्याकडे दिलं आणि नवीन नारळ आणायला सांगितलं आणि नवीन नारळ पोथीजवळ ठेवला आणि पाया पडली आणि गुरूंना म्हटलं निर्विघ्नपणे ह्या वाचन माझ्याकडनं करून हे कोणतंही अडथळे येऊ देऊ नये म्हणून सांगितलं. आणि पहिल्याच दिवशी संध्याकाळी मी जेव्हा जेवायला लागली त्या टायमाला जेवताना ना मी 5-6 वाजता खाली जाऊन खालचं जरा लोटून आलेली, शेण वगैरे काढून आलती आणि परत आरती वगैरे केली आणि नारळ तसं झालेलं म्हणून मी दुसऱ्या दिवशी बदलला तो. आणि त्याच दिवशी संध्याकाळी जेवताना मी संध्याकाळी जेव्हा जेवायला लागली ना तेव्हा मला अष्टगंधाचा असा वास यायला लागला, म्हणजे सुगंध यायला लागला अष्टगंधाचा. मी म्हणते मी कुठून येतोय म्हणजे मला वाटलं हाताला लागला बिगला असेल का, म्हणून मी हाताचा वास घेतला. हाताला वास येत नव्हता, काय नाही. आजूबाजूला असं देवाच्या इथं आली देवाच्या इथं पण म्हटलं असं वास येतो का, अष्टगंध सांडले का काय, म्हणून बघितलं तर नाही. आणि मला वास ना माझ्याकडनंच असं येत होता, म्हणजे असं इथनंच कुठं तर येतं असं जाणवत होतं. तर माझ्या कपाळाच्या इथून अष्टगंधाचा वास आल्यासारखं मला जाणवत होतं. आणि मग मी आरशात जाऊन बघितलं तर मी फक्त कुंकू लावला होता, अष्टगंध लावलं नव्हतं. तोंड हातपाय धुवून आरती केली तर फक्त कुंकू लावला होता आणि जेवायला बसली होती. तर मला ते अष्टगंधाचा वास मला माझ्या कपाळाच्या इथून येतोय असं जाणवत होता. हा एक अनुभव आला आणि एवढा भारी वाटला ना. मी म्हटलं असं कसं यार, मी लावलं पण नाही आणि वास कसं येतो. मी हाताला म्हणजे आपण हाताला देवाला लावतो वगैरे राहिलं असेल. आणि त्या दिवशी संध्याकाळी मी अष्टगंध लावलं नव्हतं, मग मी वास घ्यायला लागली नाही, मग कपाळाला वास यायला लागला आणि तो अनुभव एक नंबर होता माझा. मला लय भारी वाटलं. संध्याकाळी आल्यावर पण ह्यांना सांगितलं, हो मी जेवताना मला असा वास येत होता अष्टगंधाचा. तर बोलले ठीक आहे आणि चांगलं आहे म्हटले. आणि मी त्या रात्री पण जाम खुश होती. भले नारळाला तडा गेला होता तरी मी काही नाराज नव्हती, कारण की ते चांगल्यासाठी झालं हे मला माहिती होतं. आणि हा एक अनुभव आला, अष्टगंधाचा स्मेल आला, तो एक भारी वाटलं. आणि पारायणच्या 4थ्या दिवशी रात्री 12 वाजता आरूला झोपवलं मी. आणि तिसरा अनुभव हा, एक नारळ तडा गेला, दुसरा मला इथनं वास आल्यासारखं जाणवलं. आणि तिसरं पारायणच्या 14 दिवशी रात्री 12 वाजता मी आरूला 11 वाजता आरू झोपते मांडीवर वगैरे, तिला झोपवलं आणि मी पण झोपायला लागलेले. पण घरात असं सारखं प्रकाश वाटला आणि त्या दिवशी हे रात्री बाहेर गेले होते. प्रकाश एकदम दिसायला लागला, उजेड दिसायला लागला म्हणून मी बघितलं. तर तुम्हाला माहिती आहे की माझी ज्योत अखंड चालू होते, अखंड दिवा चालू होता माझा. तर मग ते संध्याकाळच्या टायमाला दिवा ना वरती काजळी येते, त्यामुळे ना दिवा एकदम हळू चालू होतो, प्रकाश कमी होतो दिव्याचा. तर रात्री 12 वाजता मी उठून बघितलं ना तर दिव्याला काजळी नव्हती आणि ज्योत अशी एकदम वर आली होती आणि एकदम प्रकाश दिसत होता. रात्री 12 वाजता मी तो व्हिडिओ काढलेला आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला इथं वरती स्क्रीनवर देईल, दाखवेनसुद्धा किती म्हणजे दिवा चालू म्हणजे एकदम प्रज्वलित दिसत होता, तो मी दाखवेल व्हिडिओ. आणि मी जाम खुश झाली. म्हटलं अरे भारी आहे ना, दत्तगुरू आलेत. हे मला माहिती आहे, कारण मी 2-3 वेळा पारायण झाले माझं आणि मला जाणवलं की दत्तगुरू येत आहेत म्हणून आपल्यासोबत आहे म्हणून हे मला आधीच जाणवलं होतं. म्हणजे मला माहिती असतात त्या पारायणच्या टायमात आपल्यासोबतच असतात हे मला माहिती. पण त्या दिवशी ती रात्री 12 वाजता ज्योत पण दिवा पण एवढा प्रज्वलित झाला, त्यामुळे मी अजून जाम खुश झाली. म्हटलं काय नाही, सर्व चांगलं होणार आहे. दत्त महाराज आपल्या पाठीशी आपल्यासोबत आहे, आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता करायची नाही ह्यापुढे, एवढं मी लक्षात ठेवलं. तो व्हिडिओ पण मी तुम्हाला वरती शेअर करेल, जे ज्योत रात्री 12 वाजता दिवा कसा जास्त प्रकाशित झाला तो. आणि परत आम्ही पारायणच्या ना 7व्या दिवशी सकाळी दूध तापायला ठेवलं. आदल्या दिवशी यांनी आणलं होतं दूध, उकळलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पण गरम करायला ठेवलं. गॅस बारीकच गेला आहे आणि आपण म्हणजे आपल्याला माहिती ना, तर दूध तापायला टाईम लागणार, 1 लिटर दूध आहे, उकळायला टाईम लागणार. मी गॅस बारीक केला आहे आणि काय तर बहिणीचा फोन आला म्हणून फक्त उचलला आणि हॅलो म्हणूसपर्यंत तिच्याशी बोलते. नुकताच चालू केलं तर ना हॅलो म्हणूसपर्यंत तिच्याशी बोलूसपर्यंत गॅस बारीकच आहे आणि एवढं दूध उकळलं नाही, 1-2 सेकंदात उकळून असं ना बाहेर आलं, 4 बाजूनी दूध टोपाच्या बाहेर आलं. आणि माझ्या हातात फोन होता आणि मला काय फोन बंद ठेवायला येईना आणि गॅस पण बंद करायला येईना, असं झालं. मग पटकन गॅस बंद केला
मला व्हिडिओ काढायला नाही जमला, पण दूध सांडलेला तो व्हिडिओ काढला आहे. ते मी तुम्हाला इथं फोटो दाखवेन, तो पण शेअर करेल. चारी बाजूने दूध पूर्ण असं उकळून खालनं बुडबुड्या येऊन असं बाहेर आलं एकदम. तो पण एकदम भारी अनुभव आला. म्हणजे दूध उकळणं कधीही चांगलं, म्हणजे दूध उतू येतं ना ते चांगलं असतं. आणि उतू गेलं कधी म्हणू नये. दूध जेव्हा उकळून सांडतं ना तेव्हा उतू गेलं म्हणायचं नाही, उतू आलं म्हणायचं. म्हणजे आपल्या आयुष्यात पण सर्व गोष्टी उतू उतू येतात असं म्हटलं जातं. त्यामुळे कधी पण दूध उकळलं ना, म्हणजे उतू आलं ना, तर उतू आलं म्हणायचं, उतू गेलं म्हणायचं नाही. तो एक अनुभव होता. आणि तुम्हाला मी सांगितलं आम्ही औदुंबरला गेलो होतो. माझं पारायण वगैरे सर्व वाचून आम्ही दुपारच्या संध्याकाळी 5च्या दरम्यान गेलो. आणि येताना ना माझं सर्व वाचून झालेलं, ही नित्यसेवा ही झालेली, फक्त 11 माळी जप राहिलेलं, म्हणजे अध्याय वाचून झालेलं 11 माळी जप राहिलं होतं. म्हणजे आता घरी जाऊसपर्यंत 10 वाजणार. मग ते लक्षात राहील की नाही, मग विसरून जाईल. मग मी येताना ना पाया पडून झाल्यानंतर गाडीत येतानाच 11 माळी जप करत होती. मी बोटावर करते ना. आधी मोबाईलमध्ये ॲप आहे ना, श्री गुरुपीठ ॲप, त्यामध्ये माळीचं आहे ना ते मी आधी क्लिक करायची, म्हणजे जप करताना. परत नंतरला मी बोटावर करायला लागली. तर गाडीत नेताना मी बोटावरच करायला लागली, श्री स्वामी समर्थ असा जप करायला लागले. तेव्हा पण जप करताना ना मला ना अष्टगंधाचा स्मेल यायला लागला. मी पुन्हा म्हटलं आता पाया पडले, तिथं हाताला लागला असेल अष्टगंध म्हणून वास घेतला नाही. मला पुन्हा इथूनच असा वास येत होता. आपल्याला माहिती नाही का म्हणजे असा वास आला तर आपल्याला समजतो कोणत्या बाजूने येतो का काय कसं. तसं मला इथनंच येतो असं जाणवत होतं. तेव्हा पण मला ना इथून वास येत होता. मला वाटलं अष्टगंध लावला असेल त्यामुळे येत असेल. पाया पडलो होतो. ह्यांना म्हटलं तुम्ही अष्टगंध लावलंय ना, तुम्हाला वास येतोय का हो, म्हणजे ह्यांनी सुद्धा लावलं होतं ना पाया पडल्यावर तिथं. तर ते म्हटले नाही येत, मला नाही जाणवत. तर मी म्हटलं तेव्हा पण मी ह्यांना सांगितलं मला जाणवायला लागले. मी आता माळ जप करते तरी मला म्हणजे माळ नाही हातात, मी बोटानेच करते जप. तर त्यांना म्हटलं मला आत्ता पण जाणवायला लागले की म्हणजे वास येतोय असा अष्टगंधाचा म्हणून. ते म्हटले ठीक आहे असू दे, चांगलं आहे ना. म्हटलं हो. हे अनुभव आले मला किती नारळाचा एक, अष्टगंधाचा एक, परत दिवा म्हणजे दिवा प्रज्वलित झाला त्याचा एक, दुधाचा एक, आणि पुन्हा औदुंबरवरनं येताना पण तसा अष्टगंधाचा स्मेल आला. हे 5 अनुभव आले ह्या 7 दिवसात मला. तर मला भारी वाटते कारण की सर्व चांगले अनुभव आलेत. काही म्हणजे दत्तगुरूंनी स्वतः सांगितलं, भरे काही संकट येणार असेल तर ते दत्तगुरूंनी स्वतः नारळावर घालवलं. म्हणून भारी वाटते की काही संकट येणार नाही. दत्तगुरू आहेत पाठीशी. आपण फक्त प्रामाणिक राहायचं, निस्वार्थपणे सेवा करायची. हे अनुभव आलेत मला आणि मी खूप जाम खुश आहे. ह्यावेळी म्हणजे ह्यावेळी एवढे सारे अनुभव आले. गेल्या टायमाला मला तर स्वतः दत्तगुरू असल्याचा तिथं पाटावर आपण साईडला ठेवतो त्या पाटावर बसल्याचा भास होत होता. आणि ह्यावेळी ह्या गोष्टीतनं अनुभव दिले दत्तगुरूंनी, एकदम भारी वाटते. आणि मला काहीच चिंता नाही. काही प्रॉब्लेम आले ना, ह्यांनाही कधी काय वाटलं ना, काही आता आमचं हॉटेल आहे, काय पैशाची चणचण असेल ना, तरी मी ह्यांना म्हणते काही टेन्शन घेऊ नका, होईल सर्व. कारण की मला माहिती आहे सर्व चांगलं होणार आहे. त्यामुळे ना मी हे सुद्धा टेन्शनमध्ये असेल ना तर ह्यांनासुद्धा मी म्हणते टेन्शन घेऊ नका. जे होईल ते चांगल्यासाठीच होणार आहे. आणि आपल्या चांगलं म्हणजे आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला महाराज देणार आहे. त्यामुळे विचार करू नका. तुम्ही फक्त प्रयत्न चालू ठेवा. तुम्हाला काय हवे काय नको, ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. बाकी सर्व द्यायचं की नाही द्यायचं ते महाराज बघतील. कारण की त्यांना माहिती आहे काय चांगलं आहे आपल्यासाठी आणि काय नाही. त्यामुळे आम्ही टेन्शन घेतच नाही. आता आम्ही सर्व महाराजांवर, दत्तगुरूंवर, स्वामी महाराजांवर सोडलेलं आहे. आपण फक्त प्रयत्न करायचा. आपल्यासाठी जे चांगलं आहे ते आपल्याला आपले गुरु देणारच आहेत. निस्वार्थीपणाने भक्ती करा, सेवा करा. कुणाचंही वाईट चित्तू नका. कारण कुणाचंही वाईट चित्तलं ना, आपण कुणाचं वाईट चित्तलं की आपलंही वाईटच होतं. त्यामुळे कुणाचं वाईट चित्तू नका, कुणाला वाईट बोलू नका. जेवढं आपल्यापर्यंत चांगलं करता येईल तेवढं करा. भले कितीही राग येऊ एखाद्या व्यक्तीचा, तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे प्रयत्न चांगले ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि तुम्हीही अनुभव घेता तर तुम्हाला अनुभव आले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला अनुभव असे ऐकायला खूप आवडतात. कारण मी स्वतः अनुभव घेते आणि दुसऱ्यांना पण एखाद्या गोष्टीचा अनुभव आला ना ते ऐकून मला एकदम भारी वाटतं. तर आतासाठी एवढंच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.